नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी समाजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण अशा ठिकाणी आलेलो आहोत की 105 फुटाचा हनुमंतांची जी मूर्ती आहे, या जिल्ह्यामधले सुप्रसिद्ध त्या नांदुरा गावामध्ये आपण आहोत. श्री शिवाजी हायस्कूल नांदुरा येथील शैक्षणिक सत्राचा आढावा घेतोय आपण की विद्यार्थ्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं आणि विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये गुरुजन वर्गांचं कसं हित आहे, ते कसे शिकवतायत, त्यांना संस्कार कसे देतायत, ही तुमची माहिती आम्ही आरबी मराठी समाजच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. आता जातो थेट शाळेमध्ये. आपण बघतो या ठिकाणचं शाळेचं ग्राउंड विद्यार्थ्यांच्या संस्कार या ठिकाणी घडवण्यासाठी ग्राउंड सुद्धा महत्वाचं असतं, जेणेकरून या ठिकाणी शारीरिक दृष्ट्या आणि त्यांच्या अंगामध्ये असणारे जे सुप्त गुण आहे, सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी विविध प्रकारचे खेळ असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, या ठिकाणी याच ग्राउंडवर घेतले जातात. आपण बघतोय नानासाहेब पाटील खंडलकर गावकर विचार मंच, त्याचा प्रत्यक्ष ग्राउंड रिपोर्ट आम्ही तुमच्यापर्यंत देतोय. शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. मॅडम, आपलं नाव? मंजुषा सुधाकर यावसर. अच्छा, पण किती वर्षापासून ज्ञानदान मिळायचे या ठिकाणी? मला पूर्ण सर्व्हिससाठी 15 वर्ष झालेलं आहे, परंतु या ठिकाणी मी 7 वर्ष झाले म्हणून काम करते. अच्छा, पण आज या ठिकाणी मातृभाषेमध्ये या ठिकाणी जी मराठी जी भाषा आहे, ती मराठी विषय आपण या ठिकाणी शिकवत आहे, त्याबद्दल दोन शब्द काय सांगा? मराठी एकतर आपली मातृभाषा आहे आणि त्या मातृभाषेतून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो आणि ते सांगू सुद्धा शकतो. तर आपण इतर हिंदी भाषा घेतली, इंग्रजी भाषा घेतली, त्यातून आपल्या जी व्यक्त करण्याची जी भाषा आहे ती ॲक्च्युली मराठी भाषा आहे, कारण की आपण इकडे तिकडे सगळ्याचकडे घरी बाहेर चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो आणि आपले विचार चांगल्या प्रकारे दुसऱ्यांना देऊ सुद्धा शकतो आणि तुम्ही घेऊ सुद्धा शकता. म्हणून मला असं वाटतं की मातृभाषा ही प्रगल्भ भाषा असायलाही पाहिजे आणि आता ती शिक्षणामध्ये प्रत्येक ठिकाणी असायलाच पाहिजे. आणि या ठिकाणी आज या ठिकाणी जो विद्यार्थी वर्ग या ठिकाणी भरकटलेल्या अवस्थेमध्ये दिसतोय, त्याला समुपदेशन संदेश म्हणून दोन शब्द काय सांगणार? कारण आज शिक्षणाचं या ठिकाणी पवित्र ज्ञान देण्याचं कार्य या ठिकाणी विद्यार्थ्यांना करत आहे. तर मुलं भरकटणे ते ॲक्च्युली छोटे मुलं आहेत, त्यांना व्यवस्थित त्यांचा एक मार्ग दाखवणे, ते भरकटू नये म्हणून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन दाखवणे, किंवा एखाद्या मुलांना समजा कशा विषयामध्ये गोडी आहे त्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वेळेनुसार देणे, असं मला वाटते आणि त्याप्रमाणे आम्ही मार्गदर्शन त्यांना करतो. पण प्राचार्याबद्दल दोन शब्द काय सांगा? तुम्ही शिस्त या ठिकाणी या शाळेला लावली, नुकतीच काहीतरी महिने या ठिकाणी झाली. ॲक्च्युली सरांच्या बाबतीत म्हणायला पाहिजे तर अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणावं लागेल. प्रत्येकच गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्टही आहे, करता सुद्धा येते आणि ते करून सुद्धा घेतात आणि आनंददायी पद्धतीने करून घेतात. असं नाही की त्यांची जे विचार आहे किंवा ते ज्या त्यांना आमच्याकडून करून घ्यायचं आहे ते असं नाही की तुम्ही हेच करा, पहिले आमचं ऐकूनही घेतात आणि ते आम्हाला सांगतात की असं असं केलं तर अजून बेटर होईल आणि ते आम्ही आनंदाने शिकवतो. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत शिक्षिका. कारण विद्यार्थ्यांचं ज्ञान या ठिकाणी वाढवणं आणि विद्यार्थ्यांना ज्ञान या ठिकाणी प्राप्त करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आज आपण नांदुरा शाळेला भेट दिलेली आहे. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गाण, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, भारत देश महान, हिमालयाची हिमशिखरे ती भारत पूजा श्री डोलती, हिमालयाची हिमशिखरे ती भारत पूजा श्री डोलती, गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान, गंगा यमुना आणि तुझं नाव काय? माझं नाव आनंदी प्रदीप देशमुख. अच्छा, आज या ठिकाणी तू शाळेमध्ये नवीन आहेस. हो, पण कोणत्या शाळेमध्ये होती पहिले? मी जिल्हा परिषद इथे शाळेत होती, पिंपरी देशमुख. अच्छा, पण मग इथे येण्याचं कारण काय? मला ही शाळा खूप आवडली होती म्हणून अच्छा. आले मी. पण काय वाटतं तुला, ही शाळा प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि शिक्षिका तुला शिकवत आहे की तुला या ठिकाणी उद्याला झेप द्यायची आहे, मोठी तुझ्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे? मला कलेक्टर बनायचं आहे, त्यासाठी मी मराठी पहिले शिकली, मग आता सेमीत आली, म्हणून मला ती पूर्ण करायची आहे आणि आई वडिलांचं नाव रोशन नाही, करायचं. अभ्यास तर तुला फार करावा लागेल, कारण वडील परीक्षेची तयारी असेल वगैरे हे ते. तुझे वडील इथे शिकले दादा,
हो, माझे वडील शेतकरी आहेत म्हणून मला हे करावं. अच्छा, पण आई वडिलांचे स्वप्न आहे का आपण नोकरीवर लागावं? हो. पण गुरुजन वर्गाबद्दल काय सांगणार? कारण की इथला स्टाफ कसा तुला आज या ठिकाणी मॅडम या ठिकाणी ज्ञान देते. हो. त्या खूप अशा स्ट्रिक्ट पण नाही आहे, खूप अशा म्हणजे कसं म्हणता येईल मला. नाही, पण तू जसं एखादा शिक्षक जर या ठिकाणी शिक्षकांना दिसले तर तुला घाब या ठिकाणी निर्माण होताना या ठिकाणी काही शाळेमध्ये अनुभवास मिळालेला आहे. इथे असं काही प्रकार होतोय का? नाही, फ्रेंडली वागतात सगळे, फक्त स्ट्रिक्ट पण आहे आणि फ्रेंडली पण आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान टाकले होते. हो, खूप छान. मित्रांनो, तिला कलेक्टर व्हायचं आहे मित्रांनो, परंतु आपला गुरुजन वर्गांचा आशीर्वाद आणि त्याच्या डोक्यावरती जर असेल विद्यार्थ्यांच्या, तर आपण कोणतंही ध्येय गाठू. अच्छा, तुझे आईवडील काय करतात? अच्छा, शेतकरी कुटुंबातून आहे. बरं, काय वाटतं ही शाळा कशी आहे? ही शाळा सर मी पहिल्यांदा बघितली आहे आणि माझे बहीण भाऊ इथे शिकले आहे. बरं, किती वर्षापासून शिकले तुझे बहीण आणि भाऊ? 12वी पर्यंत. बरं, ती काय काम करताय? काही नोकरीला लागलेलं तर काही घरी वगैरे? नोकरीला नाही लागले. बरं, घरीच आहे. पण तुला उद्याला कोणत्या दिशेने भेट घेणार? तू कोणत्या नोकरीला लागण्याची इच्छा आहे? माझं पोलीस होतं. मित्रांनो, पोलीस व्हायचं आहे आणि जनतेची त्याला सेवा करायची आहे. कारण की शिस्त कशी असावी, डिसिप्लिन कशी असावी, त्यांच्या प्राचार्यांनी त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून हे विद्यार्थी विविध पदावरती या ठिकाणी काम करू इच्छितात. मॅडम, आज या ठिकाणी शैक्षणिक सत्राला सुरुवात झालेली आहे आणि आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं सातत्याने या ठिकाणी काम करतायत. हे जे पवित्र ज्ञान आहे हे आपण देतायत. आजचा विषय कोणता आहे? आजचा माझा विषय आहे, आपण एका नंबर लाईनवर रॅशनल नंबर शो करत आहे. आपण इंटिजर्स नंबर शो केलेले आहेत, तर आज आपण एक नंबर लाईन घेताय, त्याच्यावर आपण रॅशनल नंबर शो करत आहे. म्हणजे कुठल्याही दोन रॅशनल नंबर मध्ये इन्फायनाइट रॅशनल नंबर असतात, हे आज आपण प्रूव्ह केलेलं आहे इथं, आणि तेच मी स्टुडंटला सांगितलेलं आहे. तर आज या ठिकाणी हे जे शाळेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देत आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगणार? विद्यार्थ्यांचा शारीरिक, भावनिक आणि मानसिक हा चांगला विकास झाला पाहिजे, त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही सर्व विद्यार्थ्यांना हे अध्यापनाचे धडे देत असतो. म्हणजे अभ्यास आणि अभ्यासेतर जे काही उपक्रम आहेत ते सुद्धा आमच्या शाळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं राबवले जातात आणि विद्यार्थी सुद्धा प्रत्येक उपक्रमामध्ये हिरिरीने म्हणजे सहभागी होतात. हे आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या ठिकाणी नुकतंच या ठिकाणी शैक्षणिक सत्राला प्रारंभ झालेला आहे आणि आपण गुणगोविंदाने हसत खेळत शिक्षण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देत आहे. कारण की विद्यार्थ्यामध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत, सुप्त गुणांना वाव मिळतं. हो, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मध्ये वेगवेगळे असे सुप्त गुण दडलेले असतात. ते सुप्त गुण आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला ते कळतात आणि या ठिकाणी सगळ्या मुलांना वेगवेगळ्या त्यांच्या कुवतीनुसार त्यांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. काही विद्यार्थ्यांमध्ये खूप चांगले गायनाचे गट्स असतात, तर आम्ही शनिवारी विद्यार्थ्यांना गायनाची सुद्धा संधी देतो. काही विद्यार्थी खूप शिस्तबद्ध अशा प्रकारचं शारीरिक त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते, क्षमता असते, तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक असे उपक्रम सुद्धा घेतो आम्ही. व्यायामाचे प्रकार असतील, आमचे भाऊसाहेब सुद्धा खूप चांगलं योगाचं शिक्षण देतात, तर त्या योगाच्या माध्यमातून सुद्धा विद्यार्थी खूप हिरिरीने त्याच्यामध्ये सहभागी होतात. तद्वतच म्हणजे याच्या व्यतिरिक्त जे काही विद्यार्थी इतर काही अशा उपक्रमांमध्ये सहभागी होतात, काही विद्यार्थ्यांना खूप चांगली वाद्य वाजवता येतात, त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आमच्या इथं चांगल्या प्रकारे प्रोत्साहन मिळतं. सर, या ठिकाणी डिसिप्लिन मध्ये आपण आहात, कारण की डिसिप्लिन हा एक अत्यंत गुणवान या ठिकाणी महत्वाचा असतो गुण. आणि आज विद्यार्थ्यांना आपण जसे शिस्तबद्ध पद्धतीने ज्या कोटामध्ये या ठिकाणी आहात, त्याच पद्धतीनं विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी गणवेशमध्ये राहणार आहेत, असं प्राचार्य सुद्धा बोलतायत. हो, हे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या शिक्षकांसाठी युनिफॉर्म आवश्यक आहे. आम्ही सगळे जे शिक्षक आहे ते युनिफॉर्म मध्ये आहे आणि आमचे जे विद्यार्थी आहेत, आता काही विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात, आर्थिक बाबतीत थोडंसं कमकुवतपणा असतो, पण ते सुद्धा आता तयार झालेले आहेत. हळूहळू या 2-4 दिवसामध्ये जे उरलेले जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा तुम्हाला युनिफॉर्म मध्ये दिसतील. तर या ठिकाणी आपण आज दिसतोय की नुकतंच या ठिकाणी शैक्षणिक सत्राला प्रारंभ झालेला आहे. गणवेश वाटप या ठिकाणी काही शाळेमध्ये झालेले आहे आणि काही वर्गांमध्ये झालेले आहे.
शाळेमध्ये झालेला आहे, परंतु शैक्षणिक सत्राला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि काही काळानंतर चित्र वेगळे बघायला मिळणार आहे. बेटा तुझं नाव? शिवराज. अच्छा, कुठे राहते तू? रेल्वे गेट अंदुरा. अच्छा, इथे नांदुराला राहतो. तुझे आई वडील काय काम करतायत? शेती करतायत. मित्रांनो, शेतकऱ्यांची मुलं आहेत, जेणेकरून आपला हा भारत हा एक शेतकरी म्हणजे कृषीप्रधान देश आहे. शेतीविषयक जी माहिती आहे आणि शेतीतलं जे ज्ञान आहे ते शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं माहिती आहे. म्हणून शेतकऱ्यांना सुद्धा वाटतंय की आपली मुलं या ठिकाणी उंच भरारी घ्यावी आणि वेगवेगळ्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करावी. बरं, उद्याला काय बनण्याची इच्छा आहे तुझी? ऑफिस. कोणता? कोणत्या ऑफिस मध्ये जाणार? कोणतं कार्य करणार? कशामध्ये तू नोकरीला लागणार? काय इच्छा आहे तुला? हेलिकॉप्टर. एरोप्लेनचं त्याला करायचं आहे. मित्रांनो, सर, आज ही जी सेवा कार्य आपण या ठिकाणी देत आहे, किती वर्ष झाले आपल्याला? मला सर्व्हिसला झाले 25 वर्ष सर. अच्छा, 25 वर्षामधला या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं आपण सातत्याने काम करताय. एखादा अविस्मरणीय क्षण जीवनामधला काय सांगा? विस्मरणीय क्षण, जो मुलगा होता माझा क्रीडा विभागाला, तर तो स्टेट लेवलला गेलेला होता कुस्तीमध्ये आणि त्यांनी स्टेटमध्ये पण दुसरा रँक आणलेला होता. हा, आणि ती एक मोठी उपलब्धी होती. अच्छा, म्हणजे तुम्ही त्याला सेवा दिली का? म्हणजे त्याला त्याला मी स्पोर्ट्स टीचर आहे. अच्छा, बरं, क्रीडांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसं तयारी केली जाते? त्यांचा शारीरिक आहार विषयक, आरोग्य विषयक त्यांना सर्व माहिती दिल्या जाते आणि ग्राउंडवर पण एक्सरसाइज वगैरे घेतल्या जाते. विविध प्रकारचे खेळ घेतले जातात. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल आतापासून त्यांना थोडा थोडा सराव दिला जातो. अच्छा, बरं, क्रीडाच्या माध्यमातून विविध जे विद्यार्थी देश पातळीवर भरारी या ठिकाणी घेत आहेत, नोकरीला लागतायत, त्याबद्दल विद्यार्थ्यांना समुपदेशन मार्गदर्शन काय करणार? ज्याप्रमाणे अभ्यास जितका महत्वाचा आहे त्याचप्रमाणे इतरही त्यांचा विकास होणं हा अतिशय महत्वाचा आहे. अभ्यासाबरोबर आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे. मन प्रसन्न आनंदी राहायसाठी, स्थिर राहायसाठी खेळ सुद्धा आवश्यक आहे. आतापासूनच त्यांनी खेळामध्ये जर सहभाग घेतला तर ते स्वतःचं नाव उज्ज्वल करू शकतात, शाळेचं नाव उज्ज्वल करू शकतात, त्यांच्या घराचं पण नाव उज्ज्वल करू शकतात. सर, शिक्षकांना एक जो आनंद या ठिकाणी होतोय, जेणे विद्यार्थी आपल्या या ठिकाणी देशामध्ये या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कार्य करतोय, ते जे हास्य या ठिकाणी पाहून हीच खरी संपत्ती या ठिकाणी शिक्षकांची आहे असं वाटतंय. बरोबर आहे ना. शिक्षकांना म्हणजे त्यांचा विद्यार्थी जर चांगल्या पद्धतीनं घडत असेल तर तितकी समाधानाची, आनंदाची दुसरी बाब कोणतीच नाही आहे शिक्षकांकरता. आणि त्यांनी चांगलं घडावं, चांगलं उंच जावं याकरता शिक्षकांचे नेहमी करता प्रयत्न असतात. त्या दृष्टिकोनात आपल्या सोबत या ठिकाणी श्री शिवाजी हायस्कूल नांदुरा येथील आपण शाळेला भेट देत असताना ज्या मॅडम आहेत त्या मॅडम आपल्याला भेटलेल्या आहेत आणि त्यांच्या थेट क्लासरूम मध्ये आपण आहोत. मॅडम, या ठिकाणी आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक चांगल्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करतात. काय सांगणार? आजची या ठिकाणी शैक्षणिक सत्राला प्रारंभ झालेला आहे. शैक्षणिक सत्र 2025-26 आता सुरू झालेलं आहे आणि नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणानुसार ज्या पद्धतीने आपण ज्या उद्दिष्टांनी अभ्यासक्रम तयार केलेला आहे तो अभ्यासक्रम अतिशय आनंददायक वाटतो आणि मुलांचा निश्चितच जो शैक्षणिक विकास आहे हा विकास हा साधला जाणार असं मला 100% खात्री आहे. आणि आज या ठिकाणी ही जी शिक्षणाचे धडे या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपण देत आहेत, परंतु ही जी शिक्षण संस्था आहे ती संस्था या ठिकाणी मागेल त्याला प्रवेश या ठिकाणी विद्यार्थ्यांना देते, कारण की कष्टकऱ्यांची, बहुजनांची जी लेकरं आहेत त्या शाळेमध्ये असते आणि त्यांना घडवण्याचं आपण या ठिकाणी काम करतोय. त्या शाळेबद्दल, संस्थेबद्दल काय सांगणार? प्रत्येक विद्यार्थ्यांचा जो तळागाळातील विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये शिकतो त्याच्याकडे आम्ही अतिशय आस्थेने लक्ष देऊन त्या मुलांचा विकास कसा होईल, त्याच्या अडचणी कोणत्या आहेत, पालकांच्या समस्या कोणत्या आहेत, विद्यार्थ्यांना काय अडचणी आहेत, याकडे आम्ही लक्ष देऊन विद्यार्थ्याचा जास्तीत जास्त विकास कसा होईल, तो त्याचं ध्येय कसं गाठू शकेल हा प्रयत्न आमच्या संस्थेचा आणि आमचा शिक्षकांचा असतो. तर या ठिकाणी मॅडम आज जे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करताय, परंतु आज राष्ट्रमाता जिजाऊच्या जिल्ह्यामध्ये नांदुरा येथे आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं सातत्याने काम करताय, परंतु मुलींनी सुद्धा या ठिकाणी आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे. त्या आत्मनिर्भर बनण्यासाठी शाळा काय प्रयत्न करते?
मुलींना प्रत्येक जे काही कार्यक्रम असतात, स्पर्धा असतात, त्या स्पर्धेमध्ये मुलींना सहभागी करून घेणं, त्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करणं. ज्या मुली चांगल्या क्रमांकावर येतात, खेळ आहेत किंवा विषयामध्ये चांगल्या प्रावीण्य मिळवलेलं असतात, त्यांना बक्षिसे आम्ही देतो. आणखी प्रेरणा मिळेल असं त्यांना आम्ही प्रोत्साहित करतो आणि मार्गदर्शन करतो. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत मॅडम, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा एक सर्वांगीण विकासाकडे बेटा, तुझं नाव? दिव्या. अच्छा, किती वर्गाला जातेस? 5वीत. 5वीला. बरं, मॅडम कोणत्या आहेत तुला? म्हसवंती. अच्छा, बरं, कशा शिकवतायत? चांगले शिकवता. चांगले शिकवतायत. बरं, काय सुरू आहे तुझं आज? आज माय मराठी कविता शिकवत आहे. मित्रांनो, मातृभाषेची जी माय मराठीची कविता आहे, ती कविता त्यांना म्हणावी अशी वाटते आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी ज्ञान अंगी करावी अशी वाटते. बरं, तुला काय, कोणत्या दिशेने वाटचाल करणार तू? कोणत्या दिशेला जायची इच्छा आहे तुझी? IPS. मित्रांनो, IPS व्हायचंय. कारण बहुजनांची ही जी शाळा आहे, कारण भाऊसाहेबांचं या ठिकाणी, देशमुख साहेबांचं या ठिकाणी म्हणणं आहे, मागेल त्याला प्रवेश. आणि बहुजनांची लेकरं या ठिकाणी शिकल्या गेली पाहिजेत, सवरल्या गेली पाहिजेत आणि त्यांचा सर्वांगीण विकास या ठिकाणी झाला पाहिजे. जेणेकरून आज आपण बघतोय की डिजिटलच्या धर्तीवर ज्ञान अत्यंत महत्वाचं आहे, परंतु आपण सुद्धा या ठिकाणी चिकाटीनं शिकणं महत्वाचं असते आणि गुरुजन वर्गांना सुद्धा ज्ञान देणं या ठिकाणी विद्यार्थ्यांना महत्वाचं असते. म्हणून आज विद्यार्थी वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात. मॅडम, आज या ठिकाणी विषय कोणता चालू आहे? आज या ठिकाणी मी सायन्स हा विषय शिकवत आहे. अच्छा. क्लास 6A आहे आणि त्यामध्ये सायन्सचा विषय आहे. चॅप्टर आहे फर्स्ट, नॅचरल रिसोर्सेस, एअर, वॉटर अँड लँड. त्याबद्दल विद्यार्थ्यांना मी बरीचशी माहिती दिली की हाऊ दिस नॅचरल रिसोर्सेस आर फॉर, व्हॉट इज द यूज ऑफ दिस नॅचरल रिसोर्सेस अँड युजेस ऑफ एअर ऑल्सो, दॅट एअर इज व्हेरी युजफुल फॉर लिव्हिंग थिंग. पण सायन्सच्या माध्यमातून विविध या ठिकाणी विद्यार्थी वेगवेगळ्या दिशेने या ठिकाणी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल 2 शब्द काय सांगणार सायन्स बद्दल, की वेगवेगळ्या दिशेने कशा त्यांना वाटा निर्माण होईल? सायन्समध्ये सायन्सच्या फॅकल्टी वेगवेगळ्या आहेत ना, त्याच्यामुळे सायन्स जरी घेतलं तरी त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे, फिजिक्स आहे आणि विद्यार्थ्यांचा कल कोणत्या बाजूनी असतो हे त्या कलानुसार त्या दिशेने जातात. म्हणजे जर मॅथमॅटिक्सचा भाग जर चांगला असेल विद्यार्थ्यांचा तर जनरली ते फिजिक्सकडे वळतात. बायोलॉजीचा असेल, त्यांना प्लांट्स आणि ॲनिमल्स मधलं असेल तर ते बायोलॉजीकडे जातात. आणि आपल्या केमिकल्स वगैरे याचा जर असेल तर ते केमिस्ट्रीकडे वळतात. म्हणजे विद्यार्थ्यांचा कल त्यांच्या याच्यानुसार राहतो की त्यांच्यामध्ये त्यांना कुठल्या प्रकारचा इंटरेस्ट आहे, कोणत्या विषयामध्ये इंटरेस्ट आहे, त्याच्यानुसार त्या सायन्सच्या 3 फॅकल्टीमध्ये डिवाइड केल्या जाते. तर या ठिकाणी आज हे जे विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं या ठिकाणी सातत्याने काम करतायत, आपल्या आयुष्यामधली हीच खरी कमाई आहे. परंतु आज ही जी शाळा या ठिकाणी विद्यार्थ्यांवर संस्कार रुजवण्याचं काम करते, आज या स्टॉपमध्ये आपण काम करत असताना प्राचार्यांबद्दल 2 शब्द काय सांगणार? प्राचार्य म्हणजे आमचे एकदम चांगले आहेत. म्हणजे नवीन व्यक्तिमत्व आहे, अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. म्हणजे सर्व ज्याच्यामध्ये ऑल इन वन आहे आणि त्यांना शिक्षणाबद्दल तर आहेच, पण इतर ऍक्टिव्हिटी विद्यार्थ्यांच्या झाल्या पाहिजे. विद्यार्थ्यांचं जे सुप्त गुण असतात ते सुद्धा त्यांचे विकसित झाले पाहिजे. त्यासाठी बरेचसे प्रयत्न त्यांचे चालू आहे आणि त्या मार्गाने ते बऱ्याचशा शाळेमध्ये त्यांचा प्रोग्रेस चालू आहे करणं. आणि विद्यार्थ्यांनी म्हणजे विद्यार्थी सुद्धा उत्स्फूर्तपणे त्याच्यामध्ये सहभाग घेतात कुठल्याही कार्यक्रमामध्ये. त्याच्यामुळे शाळेला एकदम चांगल्या प्रकारचं नाविन्यपूर्ण उपक्रम सुद्धा त्यांनी या ठिकाणी राबवून राहिलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण भगिनी म्हणून या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करतायत, या क्षेत्रामध्ये उतरलायत. चूल आणि मूल या पलीकडे सुद्धा भगिनींचं या ठिकाणी ध्येय असतंय की आपण वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करावी आणि त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी काय प्रयत्न होतं या शाळेमध्ये? काही उपदेश वगैरे काही दिले जातात, काय काही संदेश? हो, मुलींनी म्हणजे आधीच्या याच्यामध्ये महिलांचं जीवन म्हणजे चूल आणि मुलंच होतं. त्या व्यतिरिक्त आता कसं म्हणजे महिला जी शिक्षिका असते किंवा विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी ज्या आहेत त्या विद्यार्थिनी सुद्धा आता पुढे गेल्या पाहिजे. त्यांनी सुद्धा प्रत्येक फील्डमध्ये काम केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही त्या परीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. किंवा आमचे प्राचार्य साहेब आहे मान्य श्री चौथे सर, ते सुद्धा विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे स्वतःचं डिफेन्स कसं करायला पाहिजे त्या बाबतीत सुद्धा ते आता जुडो, कराटे वगैरे यांचे क्लासेस घेणार आहे. म्हणजे मुलींनी प्रत्येक याच्यामध्ये बाजी मारली पाहिजे
यासाठी आमचे अतोनात त्यांच्या मागे असं मार्गदर्शन आणि प्रयत्न चालू आहे की ते सुद्धा त्यांच्या याच्यामध्ये पुढे हे झाले पाहिजे चांगले. त्या ठिकाणी हे जे ज्ञान देण्याचं या ठिकाणी सातत्याने काम करतायत. आज नांदुरा या ठिकाणी आपण कार्यरत आहात. किती वर्षापासून काम करताय? मी 24 वर्ष झाले. 2001 मध्ये अपॉइंटमेंट आहे माझी आणि 24 वर्ष झालेली आहेत. पण 24 वर्ष मधला एखादा शिकवताना एखादा अविस्मरणीय क्षण काय सांगणार? कारण की अनेक विद्यार्थी आपण घडवलेले आहेत. जनरली कसं आहे, ग्रामीण भागातले विद्यार्थी जास्त आहेत आणि फार चांगले विद्यार्थी आहेत. आता काही हे सुद्धा असतात, अपवाद सुद्धा आहेत, पण ज्ञान देताना एक आनंद होतो कारण त्यांना बऱ्याचशा गोष्टी म्हणजे बोलणं वागणं यापासून सर्व गोष्टी सांगाव्या लागतात या मुलांना. म्हणजे थोडे लांब अशासाठी आहे हे या काळापेक्षा की जनरली आपण बघतो की मोठ्या शहरामध्ये, पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये म्हणजे जे मॅनर्स असतात ते कसं त्यांना सांगायचं काम पडत नाही, पण या मुलांना बोलण्यापासून वागण्यापासून जे घरी शिकवले जात नाही ते आम्ही इथं शिकवतो. नाही त्यांना सर्व सांगावं लागते. मॅडम, असं निर्देशनात येते की या ठिकाणी शहरी भागामधले जे मुलं आहेत ते मुलांच्या पेक्षा सुद्धा या ठिकाणी गुणवत्ता ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे असं दिसून येते. हो हो, नाही आहे हे खरं. कारण काय आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये आता शेतकरी जरी म्हटला तरी त्याच्यामध्ये पोटेन्शियल जास्त असते, तसंच या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आहे. फक्त त्यांना कसं योग्य दिशेने आपल्याला कन्वर्ट करता आलं पाहिजे की जे शिक्षकाचं काम असते. आणि ते कसं आहे, बरेचसे विद्यार्थी त्याला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. वेगवेगळ्या स्पर्धा होतात, निबंध स्पर्धा असेल, हस्ताक्षर, वर्षभरामध्ये संपूर्ण खूप वेगवेगळ्या स्पर्धा होतात आमच्या शाळेमध्ये, तर बरेचसे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतात. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना या ठिकाणी काही ज्ञान होते? हो हो, आता आमच्या शाळेमध्ये NNMS चे क्लासेस घेतले जातात, स्कॉलरशिप आहे, नवोदय आहे, हिंदी परीक्षा आहे, वर्षभरामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जवळजवळ 8-10 स्पर्धा म्हणजे परीक्षा घेतल्या जातात, हिंदी परीक्षा वगैरे वर्षभरामध्ये जसं शेड्यूल असते तयार. बरं, काही प्रशासनाकडे आपण एक शिक्षिका नात्याने या ठिकाणी काही मागणी आहेत का? कारण की संस्था या ठिकाणी भरपूर या ठिकाणी आपल्याला देते, परंतु प्रशासनाचं सुद्धा या ठिकाणी कर्तव्य असते की शिक्षणाची जी या ठिकाणी जी दालनं आहेत त्या दालनाला या ठिकाणी साहित्य पुरवणे असेल, वेगवेगळे काही साहित्यांच्या माध्यमातून काही असेल, त्याला काही प्रशासनाकडे काही मागणी आहे का? नाही, आता आपल्याला आता पूर्वीपेक्षा कसं प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात. खरं कसं आहे की उपलब्ध होतात सुविधा, पण विद्यार्थ्यांनीच त्याचा जास्तीत जास्त उपयोग घेतला पाहिजे. नाही, आपण सुद्धा मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे. हो हो हो, नाही ते तर आहेच ना, शिक्षक मार्गदर्शकच असतो, पण विद्यार्थ्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग घेतला पाहिजे. आता पूर्वीच्या काळी कसं पुस्तकं वगैरे विकत घ्यावं लागायची, पण जेव्हापासून सर्व शिक्षा अभियान सुरू झालं तेव्हापासून विद्यार्थ्यांना मोफत आहे, पुस्तकं मोफत आहे. आता तर कसं गणवेश वगैरे जिल्हा परिषदला असतो. पण माझी शाळा सुंदर शाळेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी काही उपक्रम या ठिकाणी झालेले असतात. हो हो हो, आता कसं सर्व जे वर्षभरात कार्यक्रम होतात तर ते त्याचे अहवाल वगैरे किंवा त्याचे फोटोज वगैरे असतील तर ते सर्व काही सबमिट केलेलं असतेच. आणि मॅडम, या ठिकाणी पूर्वीचं शिक्षण वेगळं होतं आपल्या काळामधले आणि आताचं शिक्षण या ठिकाणी डिजिटल या ठिकाणी झालेलं आहे, जे CBSE पॅटर्नच्या नुसार या ठिकाणी काही संदेश देणार का विद्यार्थ्यांना? नाही, आता एज्युकेशन मध्ये किती मस्ट आहे, जसं पूर्वीपेक्षा कसं स्पर्धा वाढलेली आहे. आता आपण पाहतो की मोठमोठ्या शहरांमध्ये तुम्हाला जर एखाद्या इंटरव्ह्यूला तुम्हाला जायचं असेल तर विद्यार्थ्यांना कसं फ्लुएंट इंग्लिश बोलता आलं पाहिजे, त्यांचं राहणीमान अगदी चांगलं पाहिजे, म्हणजे मॅनर्स त्यांच्यामध्ये पाहिजे. ह्या सर्व गोष्टी पहिल्यापेक्षा आता स्पर्धा वाढलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना ते आलंच पाहिजे. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत मॅडम, कारण की 24 वर्षातला अनुभव त्यांनी प्रगट केलेला आहे. कारण की 24 वर्ष या ठिकाणी साधे नाहीत मित्रांनो. ही शाळेची या ठिकाणी जी स्थापना या ठिकाणी 1949ची आहे आणि 49च्या माध्यमातून शाळा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी घडवली. आपलं नाव बेटा? वैष्णवी रामेश्वर कोल्हे. किती वर्गाला जातेस? 7व्या वर्गाला. बरं, काय चालू आहे तुझे आता शिक्षण? हे काय इतिहास. शिकवतायत मॅडम तुला? इतिहास. मित्रांनो, इतिहास सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे, जेणेकरून भारताचा जो इतिहास आहे आणि भारताच्या बाहेरचा जो इतिहास आहे तो सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे जाणणं. म्हणून विद्यार्थी या ठिकाणी इतिहास विषयामध्ये या ठिकाणी मग्न आहेत. तर काय, कोणत्या दिशेने वाटचाल करण्याची इच्छा आहे तुला? कोणत्या नोकरीला लागण्याची इच्छा आहे? IPS. मित्रांनो, IPS व्हायचे. कारण की दलित मित्र पंढरीनाथ पाटील आणि स्वर्गीय पंजाबरावजी देशमुख साहेब त्यांचे स्वप्न होते की कुठेतरी या ठिकाणी बहुजनांच्या लेकरांना या ठिकाणी शिक्षण द्यावं
आणि त्याची सुद्धा या ठिकाणी क्रांती या ठिकाणी व्हावी हा प्रयत्न या ठिकाणी या शाळेच्या माध्यमातून रुजवला जातोय. तर विद्यार्थ्यांना काही संदेश देणार काय? कारण की आज या ठिकाणी ही जी चिमुकले आहेत त्या चिमुकल्यांना विद्यार्थ्यांना ज्ञान या ठिकाणी देत आहेत, त्यांना काही संदेश आहे का आजच्या दिनी, प्रथम दिनी? तर माझ्या यांना एकच संदेश आहे की बेटा, ही जी भाषा आहे ही भाषा बोलण्यामध्ये एकदम सोपी आहे आणि आपल्या ओव्हरऑल भारतामध्ये तुम्ही जर महाराष्ट्र सोडून बाहेर राज्यामध्ये जर गेला तर जास्तीत जास्त हिंदी या भाषेचाच वापर केला जातो. हा आजच्या प्रसंगी मी यांना एक संदेश देऊ इच्छितो. ओके, थँक्यू. तर आपलं नाव? माझं नाव प्रल्हाद गणेशराव कदम. अच्छा, बरं किती वर्षापासून या ठिकाणी कार्य करत आहेत? मी गेल्या वर्षीपासून इथं समजा लागलो. अच्छा, बरं Join झालो. NMS ची जी परीक्षा असेल, विविध ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी नोंदवताय आपण, त्याबद्दल काय सांगणार? NMMS मुळे कसं गरीब घरचे विद्यार्थी असतात ही, आणि NMMS परीक्षेमध्ये यांनी जर सहभाग नोंदवला तर यांना तेवढंच गुणवत्ता वाढून जाती आणि त्यांना जवळपास 8 ते 12वी पर्यंत जवळपास 12,000 रुपये शिष्यवृत्ती भेटते. आणि जर यदा कदाचित हे NMMS ला धारक नाही झाले तर हे सारथी धारक होऊ शकतात. सारथीला जर धारक झाले तर यांना पुन्हा 9,500 रुपये, जरी समजा NMMS नाही धारक झाले तर यांना पुन्हा ते 9,500 तरी निदान समजा भेटून जातात आणि आपली गुणवत्ता वाढते. हा प्रकार या ठिकाणी scholarshipच्या माध्यमातून. स्कॉलरशिपच्या माध्यमातून. पुन्हा आपण जर स्कॉलरशिपला बसलो, स्कॉलरशिप परीक्षा, आता NMMS परीक्षा ही केंद्र शासनाची आणि स्कॉलरशिप परीक्षा ही राज्य सरकारची. जर आपण यांना जर स्कॉलरशिपला बसवलं तर स्कॉलरशिपला NMMS चाच अभ्यासक्रम जवळपास असतो. हो, जवळपास मॅट इकडे मॅट असतो 90 मार्काचा, तर तिकडे बुद्धिमत्ता असते 100 मार्काची. Right. बरोबर आहे. जर आपण इकडे मॅट घेतलं यांचं तर 100 मार्काची तयारी स्कॉलरशिपची होऊन चालली. आणि प्लस तिकडं स्कॉलरशिपला अजून दोन विषय ऍड असतात. इंग्रजी एक असती, मराठी एक असती आणि मॅथ हा एक विषय असतो. तो 100 मार्काचा असतो. तो 100 मार्क मॅथचे आणि मॅथचे 100 मार्क असे 200, 50 मार्क बुद्धिमत्तेचे आणि 50 मार्क मराठीचे आणि 50 मार्क इंग्रजीचे, असे एकूण 300 मार्काचा शिष्यवृत्तीची परीक्षा होते. तर शिष्यवृत्तीच्या परीक्षेमध्ये जवळपास 300 मार्कापैकी जर आपण 140, 150 जरी मिळवले तरी शिष्यवृत्ती धारक होऊ शकतो. आणि ही जी शिष्यवृत्ती आहे ती राज्य शासनाची. ही शिष्यवृत्ती आहे राज्य शासनाची. म्हणजे आपण एकाच वेळेस NMMS धारक झालो तर ते 12,000, आणि शिष्यवृत्ती धारक जर झालो तर ते 10,000, असे एकूण 22,000 रुपये आपण प्रत्येक वर्षी विद्यार्थी कमवू शकतो. आणि त्यांची जी समजा समोरचं शिक्षण आहे तो स्वतःच समजा शिक्षण स्वतः करू शकतो. बरं NMS ज्या परीक्षा आहेत त्याचा काही फायदा वगैरे होतोय का पुढे? NMMS परीक्षेचा निश्चितच फायदा होतो ना सर, कारण त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये भरमसाठ वाढ होऊ शकते. 9वी आणि 10वीला त्यांचं जे मॅथ आहे तुमचं जे निर्णय घेण्याची कोणती बी क्षमता आहे, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता तुमच्या बुद्धिमत्तेमुळे काय होते, ती चालना मिळते त्यांना. मित्रांनो, हे होते आपल्यासोबत सर, कारण की या ज्या विविध परीक्षा होत आहेत त्याच्यावर त्यांनी फोकस टाकलेला आहे. बेटा, खुशी महादेव कुठे? अच्छा, कुठे राहतेस? तरवाडी. तरवाडी. तरवाडीला, ग्रामीण भागामध्ये राहते. तुझे आई वडील काय करतायत? शेती करतायत. पण काय वाटते तुला, शेती करावी वाटते का काय नोकरीला लागण्याची इच्छा आहे? शेती करावी वाटते. मित्रांनो, भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि तिला शेती करायची आहे, कारण की शेती विषयी त्याची नाळ जुंपलेली आहे. कारण की आई वडील शेती करतायत, कारण की काही काही विद्यार्थ्यांचं ध्येय वेगळं असतंय. कोणी म्हणतं मला जिल्हाधिकारी व्हायचं, कोणी म्हणतं पोलीस व्हायचं, कोणी म्हणतं डॉक्टर व्हायचं, कोणी म्हणतं या फील्डमध्ये जायचं, त्या फील्डमध्ये जायचंय. परंतु तिला शेती विषयक आवड आहे. बरं, शेतीच का करायची तुला? तर शेती आपली म्हणजे आपले आजोबाचे बाबा सर्व पिढीपासून करत आलेले आहे सर. आणि आपले आई बाबा पण शेतीच करत आहे सर. नोकरीला लागून काय सर सर्व अलगच होता सर. जिच्यापेक्षा घरी बसून शेती केली तर चालेल ना सर. त्यांना त्या शेतीमधून आपले अन्न मिळते सर. मग मित्रांनो, हे आहेत संस्कार आणि हे आहेत विषय. वेगवेगळ्या पैलूच्या या ठिकाणी दिशेने वाटचाल या ठिकाणी विद्यार्थिनीची आहे. बरं, शेतीच करायची आहे. शेतीमधून तुला काही नोकरी वगैरे लागायची इच्छा आहे तुला? शेती विषयात नाही सर. बेटा, तुझं नाव? माझं नाव आराध्य शिवसाबे. अच्छा, बरं, सर कसे शिकवतायत? सर खूप छान शिकवतात, सर्व काही समजून सांगतात. अच्छा, सगळे डाऊट्स क्लिअर करतायत? हो.
जे विचारलं ते सर्व समजून सांगतात. अच्छा, बरं काय वाटतंय तुला की ही जी शाळा आहे, शाळेमध्ये कोणकोणते खेळ वगैरे होत आहेत? हो, शनिवार म्हणजे आनंद शनिवार म्हणून साजरा केला जातो. सर्व खेळ आणि स्पोर्ट्स सर्व काही शनिवारी बरं, असते. कोणकोणते खेळ खेळताय आपण? आपण खो खो, कबड्डी आणि वेगवेगळे व्हॉलीबॉल यामध्ये सिलेक्ट केले जातात. रनिंग आणि बाहेर शाळेवर नेले जातात स्पर्धेसाठी. पण स्पोर्ट्सच्या माध्यमातून विविध वाटा या ठिकाणी नोकरीमध्ये आहेत, तुला माहिती असेल. पण काय वाटतंय मग तुला स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुला कशामध्ये झेप घ्यायची इच्छा आहे? नाही, मला स्पोर्टमध्ये इंटरेस्ट नाही, मला डॉक्टर व्हायचं आहे. मित्रांनो, स्पोर्ट अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण की शारीरिक दृष्ट्या जर आपल्याला जर चांगलं जर राहायचं असेल, निरोगी जर आयुष्य जगायचं असेल, तर या ठिकाणी क्रीडांगणाचे खेळ या ठिकाणी महत्वाचे आहेत. परंतु तिला डॉक्टर व्हायचे आहे आणि जनतेची या ठिकाणी सेवा करायची आहे. डॉक्टर म्हटल्यानंतर आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा आहे, असं डॉक्टर मंडळींचं या ठिकाणी मत आहे. परंतु तिला डॉक्टर बनवून जनतेची सेवा करायची आहे. बरं, जनतेची सेवा करण्यात तुला समाधान मिळेल? हो सर. तुझे आई वडील काय करतायत? आई वडील शेती करतात सर. शेती करतात, त्यांची इच्छा आहे. हो सर. बरं, तुला कसरत तर फार करावी लागेल, अभ्यास वगैरे. हो सर. 24 तास म्हणजे 24 तास असतील सर. 26 तास अभ्यास, 2 घंटे तसं खेळ. 24 तासाचाच हे असतो. आणि 26 तास कसे म्हटले? 26 तास आपण सकाळी 5 वाजता उठलो तर 2 घंटे व्यायाम आणि दुसऱ्या दिवस 5 वाजे 2 घंटे उरतात शिल्लक, म्हणजे जास्तीत जास्त उरतात. मित्र, ही आहे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता. कारण की आपण उलट सुलट जर प्रश्न जर विचारले तर तिला सुद्धा माहिती असलं पाहिजे की ते काय विचारतायत. हे जे बुद्धिमत्ता आहे ना, बुद्धिमत्तेचा खेळ असतो, बुद्धिबळ स्पर्धा. आणि बुद्धिबळ स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी विविध दिशेने या ठिकाणी वाटचाल करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांचा असतो. परंतु ही विद्यार्थी खूप मोठी या ठिकाणी होणार या ठिकाणी दिसणार आहे. तुझं नाव काय बेटा? माझं नाव भास्कर गणेश ढोले आहे. अच्छा, बरं, कुठे राहतोयस तू? दहिवडीला. दहिवडीला. किती लोकसंख्या आहे तुझ्या गावाची? माझ्या गावाची कमीत कमी 1000 नाही पण 2000 संख्या. बरं, किती विद्यार्थी इथे शाळेमध्ये येत आहेत तुझ्या इथे शिकायला, तुझ्या गावातून? माझ्या गावातून दररोज 5 मुली येतात आणि 5 मुलं येतात. अच्छा, शाळा शिकायला. बरं, तुम्ही बसमध्ये येत आहे का? नाही, गाडी लावलेली आहे सुनील ढोले यांची. अच्छा, पण काय वाटते तुला, ही शाळा कशी वाटते तुझी? ही शाळा खूप चांगली आहे. पण का चांगली आहे नेमकी? इथेचं वातावरण थोडस जरा कंजेस्टेड वाटतंय. नो नो, नाही, काहीच नाही. नाही, बरं, विद्यार्थ्यांना काही मारझोड वगैरे होते इथे? काही नाही, काहीच नाही. म्हणजे हसत खेळत शिक्षण देते शिक्षक तुला? नाही, चांगलं शिकवता हा, आणि चांगले खेळ पण घेता. बरं, समजा तुला जर शिक्षा जर केल्यानंतर तू घरी जर आई वडिलांना जर बाबांना जर सांगितलं तर काही बाबा तुला या ठिकाणी शिक्षकांना त्रास देत आहेत, काही बोलतायत? नाही. पण का बोलत नाही? नेमकं कारण काय त्याला? त्याला कारण आहे की ह्या शाळा हे आपलं जर काही गलत असलं, आपण जर काही गलत काम केलं तरच आपल्याला या शाळेत शिक्षा होते, नाही तर नाही. बाबांचं असं म्हणणं आहे का? हो आहे. बरं, सर काय म्हणतायत तुला? सरचा काही म्हणणं नाही. सर म्हणणार तुम्ही जर खोड्यापणा केला, कोणाच्या वाटी गिटी गेल्या तरच तुम्हाला शिक्षा होईल, नाही तर होत शिक्षा नाही. तर होणारच, परंतु अभ्यास सुद्धा करणं महत्वाचं आहे तुला. हो. पण काय वाटतंय तुला, आई बाबांचे स्वप्न काय आहे? तुला कशा दिशेने वाटचाल व्हायची? मला आई बाबाचे स्वप्न आहे की तू मोठा होय आणि मोठा होऊन आमचं नाव रोशन कर. पण कशामध्ये? नोकरीला का शेती का काय का व्यवसाय? नोकरी, आर्मी. मित्रांनो, आर्मी मध्ये म्हणजे त्याला फौजी व्हायचं आहे. कारण की आपण जे या ठिकाणी जीवन जगतोय, जे सुरक्षितता या ठिकाणी बाळगतोय, जे सुरक्षित आहोत ते फक्त या ठिकाणी फौजीमुळे. म्हणजे आर्मी मधले जे सैनिक आहेत ते सैनिक या ठिकाणी देशावरती या ठिकाणी काम करतायत, म्हणून आज या ठिकाणी संरक्षण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्याला आर्मी मध्ये जाण्याची इच्छा आहे.